शेतकऱ्याच्या दारामध्ये पण आपण पोच करू शकतो. जवळचे काय शेतकरी असेल, कुणाकडे काय नेण्या आणण्याची सोय असेल तर ते येऊ शकतात, घेऊन जाऊ शकतात. शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज आपण भिगवण परिसरामध्ये आलोय आणि मयूर शिरसट यांच्या या फार्मवरती आपण आलेलो आहे. तुम्हाला पाठीमागे दिसतोय हा एक वेगळा प्रकार. म्हणजे तसा हा खूप जुना प्रकार आहे, परंतु आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हा एक वेगळा प्रकार आहे. जसं आपण मयूरदादांची मुलाखत पहिली पाहिली, त्यांनी मुरघासाच्या म्हणजे खूप चांगला व्यवसाय त्यांनी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलेला आहे आणि मुरघास शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतात. पण आज हा एक वेगळा विषय आपण घेतोय. हे पाठीमागे जर दिसतोय तुम्हाला एक कट्टेमध्ये एक 40-50 किलोचा कट्टा आहे. तर हा कट्टा म्हणजे गव्हाचा भुसा आहे. आता हा गव्हाचा भुसा शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार आपल्या मयूरदादांनी केलेला आहे. तर हा भुसा पोहोचवण्याचं त्यांच्या डोक्यामध्ये का आलं, महाराष्ट्रामध्ये याची किती गरज वाटते आणि खरंच याचा फायदा दुग्ध व्यवसायात होतोय का, याबद्दलची माहिती आज आपण मयूरदादा यांच्याकडून समजून घेणार आहोत. आपल्या बरोबर आहेत मयूरदादा शिरसट. नमस्कार. तर मयूरदादा, सुरुवातीला परिचय करून द्या तुमचा. माझं नाव मयूर शिरसट. माझा सुरुवातीचा मुरघासाचा व्यवसाय आहे आणि मुरघासचा व्यवसाय करत असताना एक लोकांची सुक्या चाऱ्याची मागणी वाढली आणि त्या मागणीचा पुरवठा आपल्याकडे सुका चारा म्हणलं तर कडबा कुट्टी तोच येतो. परंतु आता दिवसेंदिवस कडबा कुट्टीचं प्रमाण कमी होत चाललंय. त्याला मजुरांच्या अडचणीत किंवा अनेक बऱ्याच अडचणीत का सुका चारा जनावरांना देणं अतिशय गरजेचं आहे. सुका चारा जर तुम्ही दिला तर पचन क्रिया सुधारते आणि आपल्याला दूध वाढीव मिळायला पण मदत होते. जसं की जास्त सुका चारा आपण ज्यावेळेस सुका चारा देतो त्यावेळेस जनावर पाणी पण पितं आणि त्याला काय कार्बोहायड्रेट्स पण मिळतात त्याच्यातून. तर आता सुक्या चाऱ्याला पर्याय जर कडबा कुट्टीच्या नंतर कुठला असेल तर मग माझ्या लक्षात आलं की थोडस आपण गव्हाचा भुसा देऊ शकतो. कारण हा गव्हाचा भुसा जरी आपल्या शेतकऱ्यांना नवीन वाटत असेल, आता मी बघतोय ना, जवळपास आता हे 7-8 महिने झालं विक्री चालू केली आम्ही गहू भुशाची. परंतु हा गहू भुसा देताना मला बरेच जण असे विचारतात की ह्याचा उपयोग काय. म्हणजे कुणाला असं वाटतं की हे कोल म्हणून वापर करायचा किंवा जाळण्यासाठी वापर करायचा का काय, अशी पण बऱ्याच जणांची प्रक्रिया आली. तर मला इतक्यापर्यंत आपल्यापर्यंत लोकांना समजून सांगावं लागतं. आता हा गहू भुशाचा कन्सेप्ट हा पंजाबमध्ये फार दिवसापासून चालू आहे. भरपूर दिवस झाले. त्याला काय त्यांचे रिझन वेगळे असतील किंवा काय असेल, परंतु गहू भुसा दिल्यानंतर जसं की वासरू झाल्यानंतर गायला हलका चारा देणं गरजेचं असतं. तर हलक्या चाऱ्यामध्ये आपण काय देतो, तर हा गहू भुसा जर आपण दिला तर तिला पचनाला पण ते सोयीस्कर होतं आणि तिची तब्येत पण सुधारून जाते. दुसरी गोष्ट की सुका चारा हा कडब्याला पर्याय म्हणून पण आपण वापरू शकतो. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की आता शेतकऱ्यांना हे कसं अवेलेबल होईल. आता हा माल तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कुठं पॅकिंग होतं किंवा काय होतं. हे काय आपल्यापाशी पॅकिंग होत नाही. आपल्याकडे अजून एवढं काय म्हणजे जास्त डिमांड नाही म्हणता येईल किंवा हे आपल्या लोकांसाठी नवीन आहे. बरोबर. हे आपण पंजाबवरून मागवतो. बर. आता कशी प्रक्रिया राहते तुमची पंजाबवरून मागवत असताना, हे कशी प्रक्रिया राहते सगळी. आता पंजाबवरून मागवत असताना आपण हे गोडाऊन पण केलेले. बर. कुणाला कुठल्या शेतकऱ्याला 1-2 टन हवा असेल तर आपल्याकडे म्हणजे गहू भुस्सा पण आहे सुक्या चाऱ्यामध्ये. पलीकडे तुम्ही बघू शकता हरभरा भुस्सा पण आहे, तूर भुस्सा पण आहे आणि सोयाबीन भुस्सा पण आहे. बर. आता ह्याचे रेट
म्हणजे सीझन वाईज व्हॅरी करतात. हा हा म्हणजे हा ज्यावेळेस गव्हाचा सीझन असेल त्यावेळेस भुशाचा रेट कमी असतो, ज्यावेळेस हरभऱ्याचा सीझन असेल त्यावेळेस त्या भुशाचा रेट कमी असतो. याचे रेट कमी जास्त होतात. पण सुका चारा देणं जनावरांना म्हणजे गरजेचंच आहे, जनावरांची गरजच आहे ती. ह्याच्यातून आपण हे सगळं विक्रीस ठेवलेलं आहे. बरोबर. म्हणजे की आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काय गरजेचं आहे याचा अभ्यास करून तुम्ही या व्यवसायात हो उतरलाय. हो हो साहेब. बरोबर. मग आता मला सांगा, हे शेतकऱ्यांना म्हणजे की कशा स्वरूपात मिळतं? आता जर आपल्याला घ्यायचं म्हणलं तर शेतकऱ्यांना तुमच्याकडे यावं लागेल का शेतकऱ्याच्या दारामध्ये तुम्ही देऊ शकता हे सगळं? नाही, शेतकऱ्याच्या दारामध्ये पण आपण पोच करू शकतो. हा. जवळचे काय शेतकरी असेल, कुणाकडे काय नेण्या आणण्याची सोय असेल तर ते येऊ शकतात, घेऊन जाऊ शकतात. हा. किंवा समजा कुठं दूर लांब पाठवायचं असेल तर आपण ट्रान्सपोर्टने पाठवू पण शकतो. बर. एक गाडी जर आपण पंजाबवरून मागवली तर ही साधारणतः 15 टनाची, 16 टनाची, 17 टनाची गाडी येते. बर. किंवा थोडी छोटीशी घेतली तर एक 10-12 टनाची घेते. बर. मग आता शेतकऱ्याला जर पोच हवा असेल तर आपण 10 ते 12 टन किमान किंवा 15-16 टनाची जर गाडी घ्यायची असेल तर आपण पोच द्यायची पण व्यवस्था करतो आणि ते त्यांना रेट मध्ये पण व्यवस्थित पडतं. म्हणजे इथं आल्यानंतर मला अनलोडिंग करायला लागतं, पुन्हा भरून द्यायला लागतं, ते चार्जेस लागतात. म्हणून इथं थोडासा चार्ज वेगळा राहतो. आणि जर तुम्ही गाडी अख्खी मागवली तर तो रेट शेतकऱ्याला परवडून जातो. शेतकरी तो 4 शेतकऱ्यात पण मागू शकतो किंवा 1 जण पण मागू शकतो. बरोबर. बरोबर दादा, आता काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आल्या का हा चारा वापरल्यानंतर? त्यांच्या काय विशेष प्रतिक्रिया मिळाल्या का तुम्हाला? आता जवळपास साहेब 6-7 महिन्यांमध्ये आपण बऱ्यापैकी विक्री केलेली. आता वापरल्यानंतर बऱ्याचशा प्रतिक्रिया यायला लागल्या की तुम्ही आणलं त्याच्यामुळे आम्ही वापरून बघितलं, आम्हाला दुधात पण वाढ झाली आणि जनावरांची तब्येत पण चांगली झाली. ह्या प्रतिक्रिया यायला लागल्यात. बरोबर. म्हणजे आता शेतकऱ्यांमध्ये हळूहळू जनजागृती व्हायला लागली. बरोबर. तर म्हणजे आता किती गरजेचं वाटतोय म्हणजे आहारामध्ये पण गायच्या चारा सुका असणं? तसं तर फारच महत्व आहे साहेब. कारण गायीची रचना 4 भागांमध्ये झालेली आणि त्या 4 भागातला महत्वाचा भाग म्हणलं तर रोमेन भाग झाला. त्याच्यामध्ये जवळपास 70-80 किलो किंवा 1 क्विंटल पर्यंत पण चारा साचू शकतो त्याच्यात. आता जर हा चारा आपण जर फक्त हिरवा चारा दिला जनावर दगावण्याची पण शक्यता असते. बरोबर. त्याची भर आपण ह्या सुक्या चाऱ्याने काढू शकतो. जनावरांचं पोट पण भरतं आणि पचनक्रिया पण सुधारते. बरोबर. हे शास्त्रीय कारण झालं त्याचं. हा वापरलाच पाहिजे सुका चारा. बरोबर. म्हणजे की हिरव्या चाऱ्यामध्ये पण मिक्स करून आपण हा चारा. हो. आता तुम्ही जनावरांच्या डाएट नुसार किंवा तुमच्या जनावराला काय डाएट चालू आहे त्याच्यानुसार तुम्ही देऊ शकता. तुम्ही सुका पण देऊ शकता आणि तुम्ही हिरव्या चाऱ्यामध्ये मिक्स करून पण देऊ शकता. बरोबर. म्हणजे की तुम्ही तुमच्या मतानुसार किंवा गायच्या एक शास्त्रीय पद्धतीनुसार तुम्ही याचं नियंत्रण ठेवू शकता चाऱ्याचं. बरोबर. किती टन तुम्ही गाडी घेऊन येत असता पंजाबवरून? साधारण 16-17 टनाचा एक कंटेनर असतो. बर. तो भाड्यामध्ये परवडून जातो म्हणून आपण 16-17 टनाचाच मागून घेतो. बरं. आपली शेतकरी मित्र आहेत तर त्यांना हे पाहिजे असेल, आता महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यातले शेतकरी आहेत. हो. तर मग तुम्ही कसं देऊ शकाल? सपोज आता औरंगाबादचा शेतकरी आहे त्याला कसं मिळणार? किंवा इकडे तुम्हाला पुणे भागातल्या शेतकऱ्याला कसं मिळणार? सोलापूरच्या भागातल्या शेतकऱ्याला हे कसं मिळणार? आपण आता ठिकठिकाणी त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार आपण डिलिव्हरी देऊ शकतो. त्याचं ट्रान्सपोर्टेशन जे काय लागेल ऍड करून आपण त्यांच्याकडे पाठवू शकतो. हे कुठेही मिळू शकतं, हे कुठेही अवेलेबल करून देऊ शकतो. म्हणजे शेतकऱ्याला सहज उपलब्ध असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. म्हणजे की हा चारा दिल्यानंतर त्या दुधामध्ये वाढ तर नक्की होणार आहे असं मत आहे तुमचं? हो 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 100% वाढ होणार. म्हणून शेतकऱ्याने हा चारा वापरला पाहिजे. आता हा गव्हाचा भुस्सा तुम्हाला दिसतोय आणि समोर तिथं आपल्याला हरभऱ्याचा भुस्सा आहे, तूर भुस्सा आहे. आपण बघूनच घेऊया. तुम्ही हा बघू शकता, हा हरभरा भुस्सा आहे. हे अशा पॅकिंग मध्ये येतं. बरं. पॅकिंग हे साधारण एक 50-60 किलोच्या आसपास पॅकिंग येते. 50 ते 60 किलो. बरं. आता ह्याचं म्हणजे कसं तुम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणार आहे? हे आपण ट्रान्सपोर्टेशनच्या सुविधेने पोहोचू शकतो. म्हणजे गव्हाचा भुस्सा जसा देताय तसं तुम्ही हे पण देऊ शकतो. आता तुम्हाला जास्त क्वांटिटीत लागत असेल तर हे जे आपण प्रत्येक गाडीच पोच करू शकतो. किंवा जर तुम्हाला मिक्स मध्ये लागत असेल तर आपण इथून गाडी लोड करून पाठवू शकतो. 2 टन गहू भुस्सा किंवा 1 टन हा हरभरा भुस्सा, तूर भुस्सा, असे तुमच्या डाएट नुसार तुम्हाला जे लागेल ते आपण देऊ शकतो. बर. म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी एक अनोखा उपक्रम तुमच्या हातात आहे असं म्हणायला हरकत नाही. ह्याचं हरभरा भुस्स्याचं जर सांगायचं झालं तर हे जास्त शेळी पालनामध्ये वापर त्याचा बऱ्यापैकी होतो. म्हणजे की शेळी पालन करणारे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही हे देऊ शकतो. म्हणजे दुग्ध व्यावसायिकांच्यासाठी गव्हाचा भुस्सा आणि शेळीपालन व्यावसायिकांच्यासाठी तुम्ही हरभऱ्याचा भुस्सा देऊ शकता. बरोबर. अजून काय काय आहे तुमच्याकडे?
आपल्याकडे अजून तूर भुस्सा आहे, बर सोयाबीन भुस्सा आहे. आता सोयाबीन तूर भुसा कसा अवेलेबल करता तुम्ही? म्हणजे सीझन नुसार असतो का तुम्हाला 12 महिने तुम्ही ते अवेलेबल करणार? सीझन नुसार असतो. हा. कधी मध्ये आधी तुटवडा येतो, हा. पण त्या ठिकाणी आपण दुसरा चारा वापरू शकतो. बर. कोणता नाही कोणता सुका चारा अवेलेबल राहतो आपल्याकडे. हा. हे बघा, तुम्ही जवळून बघा, हा तुम्हाला दिसतोय तूर भुस्सा. हा पण अशाच पॅकिंग मध्ये येतो. हा. तुम्ही बघू शकता, बरोबर. अशी अशी पॅकिंग आहे इकडे. आणि यामध्ये जर मार्केटमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते का यामध्ये? हो, आता फसवणारे प्रत्येकच क्षेत्रात आहेत. हा. प्रत्येक जणच फसवू शकतो. आता फसवण्याबद्दल काय सांगू शकतो, पण तुम्हाला जसं की माहिती, आपला मुरघासाचा व्यवसाय 8 वर्षापासून आहे. बाहेर चालू आहे, तुम्ही बघू शकता. सायलेजचं पण आपलं बरोबर. काम चालू आहे. पलीकडे ते बघा, गाडी लोडिंगला पण आली. आणि इथं नवीन सीझनच काम चालू आहे. पलीकडे मका पण पडलेली तिकडे, एक गाडी लोड पण झालेली पलीकडे. म्हणजे आपण सायलेजच्या बरोबरच आता हे चालू केले. हा. त्याच्यामुळं आपल्यावरती खात्री ठेवायला शेतकऱ्यांना काय अडचण येणार नाही. तसे प्रत्येक क्षेत्रामध्ये फसवणारी माणसं काय कमी नाहीत आता. बरोबर. हो. आता हे सायलेजचं कसं चालू आहे तुमचं? सायलेजचं आपली विक्री चालू आहे आता, म्हणजे मक्याच्या दरानुसार कमी जास्त होती. हा. आता हे बघा, 100 किलोचं पॅकिंग आहे आपलं, तुम्ही बघू शकता. बर. हे 100 किलो मध्ये पॅकिंग होऊ शकतं. बर. ह्याच्यामध्ये एक 50-60 किलोचं पण पॅकिंग येतं. हा. पण त्याच्यामध्ये कॉम्पॅक्शन होत नाही. आणि कॉम्पॅक्शन जास्त चांगलं न झाल्यानं त्याचं काय होतं, आतमध्ये बुरशीचं प्रमाण जर कुठं पंक्चर झाला तर ते जास्त प्रमाणात वाढू शकतं. म्हणजे जेवढं तुमचं कॉम्पॅक्शन जास्त असतं तेवढे आतमध्ये बुरशी किंवा फंगस लागत नाही. आणि बुरशी किंवा फंगस फक्त फुटल्यानंतरच लागतं. बर. मुरघासाचा आता चालूचा रेट साधारणतः, किंवा मी चालूचा म्हणण्यापेक्षा ह्याचे रेट साधारण 6.5 रुपयापासून 8 रुपयापर्यंत जातात. ज्यावेळी प्रोडक्शन चालू असतं आपलं, त्यावेळेस आपण 6.5-7 रुपये रेट असतो याचा. आणि ज्यावेळेस प्रोडक्शन बंद होतं त्यावेळेस साधारण 7.5-8 रुपयापर्यंत रेट वाढतात याचे. सीझन नुसार कमी जास्त रेट होतात. म्हणजे की सगळ्या गहू भुसा असेल किंवा हा रेट सगळेच व्हेरी करतात. बरोबर. म्हणजे एक शेतकऱ्यांच्यासाठी पर्वणी म्हणायला हरकत नाही. हो साहेब, बरोबर. म्हणजे की आता शेतकऱ्यांच्या दारामध्ये त्यांना घरपोच जर म्हणजे प्रमाण क्वांटिटी जास्त असेल तर त्यांना ते मुरघास, तुरीचा भुसा असेल, गव्हाचा भुसा असेल, तो पोच होऊ शकतो. बरोबर. तर खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही शेतकऱ्यांची सेवा करताय मयूरजी. तर नक्कीच शेतकरी मित्र तुम्हाला या व्यवसायामध्ये सहकार्य करतील अशी आपण आशा व्यक्त करूयात. तुम्ही जी काय मुलाखत दिली, वेळ दिला आपल्या शेतकरी मित्रांच्यासाठी, शेतकरी मित्रांच्या वतीनं आणि आपल्या अष्टदीप क्रिएशन्स या युट्यूब चॅनलच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आभार.